डिरेक्ट मेथड म्हणजे काय, फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे बघा. कायम लक्षात ठेवायचं, इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. असा काहीतरी टेबल येतो तुम्हाला. टेबलमध्ये नंबर ऑफ म्हटलं की नाही, ते काय असणार तुमची फ्रिक्वेन्सी. काय म्हणतो मी, नंबर ऑफ म्हटले काय असणार ती फ्रिक्वेन्सी. कळाले? नंबर ऑफ म्हटले की फ्रिक्वेन्सी असणार ती. बाकीचं वरचं जे आहे त्याला एक्स आय म्हणणार आपण. ठीक आहे. एक्स आय म्हणजे काय, क्लासेस. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितले, क्लासेस तुम्हाला असे 15 ते 19, 20 ते 24 अशा टाईपचे येणार नाहीत. आले तर कसं 15 टू 20, 20 टू 24 जोडूनवाले क्लासेसच येणार. 2 प्रकारचे क्लासेस असतात आपल्याकडे. कुठलं? एक इन्क्लुझिव्ह, एक एक्सक्लुझिव्ह. हे क्लासेस आहेत ते कुठले आहेत, इन्क्लुझिव्ह आहेत. हे क्लासेस जर मी असंच लिहिलं 15 टू 20, 20 टू 25, हे जर क्लासेस लिहिले तर हे कसे असतात, एक्सक्लुझिव्ह क्लासेस असतात. आठवते हे? बरं जाऊ दे, आपण रिव्हिजनमध्ये बेसिक टर्मिनॉलॉजीज बघायला नको. सो अशा टाईपचं आलं. पुन्हा एकदा काय म्हटलं मी, नंबर ऑफ म्हटलं की काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी. आणि मग ह्यात तुम्हाला करायचं आहे काय ते सांगतो फक्त. एक पेज घेतो, क्वेश्चनच घेऊ खाली कुठला तरी एक. हा क्वेश्चनच सॉल्व्ह करायला घेऊ. बघा सॉल्व्ह केलेला आहे ऑलरेडी, तेच एक्सप्लेन करतो. आता बघा, नंबर ऑफ आय म्हटल्यानंतर काय लिहिलं आपण, त्याला फ्रिक्वेन्सी लिहिलं. साधा सोपा प्रश्न. नंबर ऑफ स्टुडंट्स फ्रिक्वेन्सी लिहून काढल्या त्या. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय दिसतंय, हे क्लासेस दिसत आहेत. क्लासेस आपल्याला काय लागते, एक्स आय एफ आय लागतोय. फॉर्म्युला काय आपला मीनचा, हा फॉर्म्युला आहे बघा इथं. दिसतोय सगळ्यांना फॉर्म्युला? हा आपला फॉर्म्युला आहे मीनचा. काय तो, समेशन एक्स आय मल्टिप्लाय बाय एफ आय डिवाइड बाय समेशन ऑफ एफ आय. म्हणजे काय, तुम्हाला एक्स आय एफ आय करायचं आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन, आणि त्याला डिवाइड काय करायचं आहे, फ्रिक्वेन्सीच्या समेशननं डिवाइड करायचं आहे. मग आता तुम्हाला एक्स आय मल्टिप्लाय बाय एफ आय करायचं आहे. मग एक्स आयच पाहिजेत आपल्याकडे. एक्स आय काय इथं कुठं नाही. मग एक्स आय कसे फाईंड करायचे ते बघून घ्या फक्त पटकन एका मिनिटात. इथे काय बघा, 0 टू 20 आहे. आपण घेणार 0 + 20 डिवाइड बाय काय करणार 2. ते किती येते बघा, 0 + 20 इक्वल्स टू किती, 20 डिवाइड बाय 2 किती आलं, 10. म्हणजे एक्स आय किती झाला याचा, 10. तेच याचं कसं होणार, 20 + 40 इक्वल्स टू किती झालं, 60 डिवाइड बाय 2 किती आलं, 30. तर एक्स आय किती झाला, 30. बरोबर आहे. हे बघूया आता, 40 + 60 इक्वल्स टू किती झालं, 100 डिवाइड बाय 2 किती झालं, 50. याचा एक्स आय किती आला, 50. असं सगळ्यांचा एक्स आय काढून घेतला आपण. क्लिअर आहे. फक्त एक्स आय काढत असताना प्रत्येकाला हे करतो मी, हे करतो, हे करतो, याचा डिवाइड बाय 2 करतो, ॲड करतो, असं करत बसायचं नाही. एकदाच काढा. पहिल्याचा एक्स आय काढला तुम्ही, किती आला त्याचा, 10 आला. त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की ह्या दोघांमधला फरक किती आहे. बघा इथे किती आहे, 0 टू 20 फरक किती आहे रे, 20. मग इथं किती आलाय, 10. तर +20 +20 +20 करत जायचं सगळीकडे. मग 10 + 20 30, 30 + 20 50, 50 + 20 70, 70 + 20 90, असं करत जाणार. फॉर एक्झाम्पल जर माझ्याकडे असं असेल, आता माझ्याकडे असेल 0 टू 5, 5 टू 10, 10 टू, किंवा असं घेतो मी 0 टू 8, 8 टू 16, 16 टू 24, परत लास्टला 24 टू 32. हे आहे माझ्याकडे क्लासेस. ठीक आहे. आता याचं तुम्ही काय करणार रे, कायच नाही, 0 + 8 बरोबर आहे. हे किती झालं, 4. आता डिफरन्स यांच्यात किती आहे, 8चा आहे. म्हटल्यानंतर प्लस किती, 8 करणार, किती आलं, 12 + 8 किती येणार, 20 + 8 किती येणार, 28. हे एक्सरसाइज त्याची यायला पाहिजेत ॲक्च्युली. मग एकदा टॅली करून बघूया बरोबर येतात का नाही. मग बघा, हां काय म्हणतोस, हां डायरेक्टली करणार आपण, डायरेक्ट मेथड बघायला लागलोय. हे क्लास झाले. हे एक्स आय फाईंड केले, कसे फाईंड केले आता बघितलं आपण. त्यानंतर आता हे काय येणार, 8 + 16 किती होतंय, 24 डिवाइड बाय 2 किती आलं, 12. बरोबर आहे, आलं. त्यानंतर हे करून बघूया आता लास्ट, 16 + 24 किती झालं, 40 डिवाइड बाय 2 किती आलं, 20. आहे का, आहे. म्हटल्यानंतर प्रत्येकाला ॲड करा, प्लस डिवाइड ते फाईंड करा, डिवाइड बाय 2 करा, तसली काय पद्धत करायची नाही. डायरेक्टली आपण काय करणार, हे फाईंड करून घेणार. क्लिअर झालं. हे आपण अशी एक्सरसाइज फाईंड करून घेणार, +20 +20. फक्त काय करणार, डिफरन्स ॲड करत जाणार आपण त्यांच्यातला. पुण्यातला, यांच्या दोघांमधला. लक्षात येते हे. हे कळालं, एक्स आय कसे फाईंड करायचे, क्लिअर झालं, येस सर. ओकेच. नेक्स्ट आता बघा, फ्रिक्वेन्सीज काय आहेत तसे बघून लिहायचे. आता तुम्हाला फक्त काय करायचं बघा, खाली एक टोटलचा कॉलम ठेवायचा. आता तुम्हाला काय काय पाहिजे बघा, फॉर्म्युला लगेच लक्षात ठेवा. फॉर्म्युला काय, एक्स आय मल्टिप्लाय बाय एफ आय करायचं आहे. चला मग
एक्स आय एफ आयचा एक कॉलम करायला पाहिजे. तो कॉलम करून घ्यायचा. त्यानंतर काय पाहिजे रे, आम्हाला पाहिजे समेशन ऑफ एफ आय. म्हटल्यानंतर आम्हाला या सगळ्यांची ॲडिशन केली पाहिजे, ती करून घ्यायची. किती आली 50. त्यानंतर एक्स आय एफ आय केलं म्हणजे किती 10 × 3 30, 30 × 7 210, 50 × 15 750, 70 × 2 70 × 20 1400. हे सगळं मल्टिप्लाय केलं, हे आलं या सगळ्यांची ॲडिशन. ती फक्त तुम्हाला फॉर्म्युलामध्ये पुट करायची आहे अँड यू विल गेट युअर आन्सर. आता तुम्हाला सांगतो फक्त काय विषय आहे. ह्यावरती मीनमध्ये जर क्वेश्चन विचारला 2 मार्काला जर विचारायचा असेल तर जास्तीत जास्त, मी म्हणतोय जास्तीत जास्त, ह्याच्यावरती आला तर क्वेश्चन तुम्हाला एक तर तुम्ही फॉर्म्युला लिहा म्हणून येणार. आता मार्क कसे असतात बघा, तुम्ही फॉर्म्युला लिहिला असा अर्धा मार्क आहे, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकली अर्धा मार्क आहे, 1 मार्क इथंच गेला, बरोबर आहे. आता 2 मार्काला जर क्वेश्चन आला तर अजून 1 मार्क कुठेतरी ॲडजस्ट करायला पाहिजे. मग 1 मार्क आता कुठे ॲडजस्ट करू शकतो मी, इथं ॲडजस्ट करू शकतो. तुम्ही आन्सर फाइंड केलं, हाफ मार्क दिला. आता ते आन्सर, आता तुमचं बघा इथं किती आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत आणि हे किती आहे मार्कमध्ये आहेत. आता त्यांनी विचारले काय क्वेश्चनमध्ये बघायचं, मीन ऑफ काय फाइंड करायचं आहे तुम्हाला, पर्सेंटेज फाइंड करायचं आहे. मग इथं खाली लिहिणार तुम्ही मीन ऑफ पर्सेंटेज इज इक्वल टू 58.8%, असं लिहिलात तरी चालतंय. याला तुम्हाला काय एक अर्धा मार्क आहे. इथंच तुमचे 2 मार्क कंप्लीट झाले. तुम्हाला पूर्ण टेबल ऑलरेडी दिलेला असेल, मग त्यांनी लक्षात येते काय म्हणतो मी, तुम्हाला पूर्णच्या पूर्ण टेबल ऑलरेडी दिलेला असेल. 2 मार्काला असेल, हां नाही आन्सरमध्ये काढायचं की तुम्ही आन्सर ज्यावेळी फाइंड करणार पेपरमधलं बघून हाय तसा कॉपी पेस्ट टेबल घ्यायचा खाली. फक्त तुमचं एक्स्ट्राचं काम काय आहे, हे एक्स्ट्राचं काम आहे बघा. खाली टोटल हे स्वतः मनाने करायला पाहिजे. लक्षात येते, अंडरस्टँडिंग दिस. येस सर. आतापर्यंत क्लिअर झालं काय काय सांगितले. येस. येस. जर 2 मार्काचा क्वेश्चन असेल, परत एकदा सांगतोय, 2 मार्काचा क्वेश्चन असेल तर फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे. जर 3 मार्काचा क्वेश्चन असेल तर ह्या टेबलला 1 मार्क असतोय, कंप्लीट टेबलला 1 मार्क असतोय. या टेबलमधली एक जरी गोष्ट चुकली, अर्धा मार्क गेला, फक्त अर्धा मार्क मिळणार. लक्षात येते काय सांगतोय मी, काय मॅक्सिमम किती मार्काला येणार क्वेश्चन. हा, ह्या कंप्लीट टेबल जर आला, या टेबल मधलं पण बघा, तुम्हाला हे काय तुम्हाला करायचं नाही, हे दिलेलंच आहे, हे पण तुम्हाला करायचं नाही, बरोबर तुम्हाला दिलेलंच आहे. करायचं आहे काय, एक्स आय एफ आय हे करायचं आहे आणि एक्साइज फाईन करायचे. एवढ्या 2 गोष्टी बरोबर लिहायसाठी तुम्हाला कंप्लीट 1 मार्क द्यायला लागल्यात. त्यामुळे एवढे इथं किती आहेत बघा, इंटरव्हल 1 2 3 4 5 इंटरव्हल, एवढे इंटरव्हल देणार नाहीत. दिले तर 4 इंटरव्हल मॅक्सिमम, म्हणजे तुमचा क्वेश्चन इथंपर्यंतच आटपतोय, हे खालचं येणार नाही त्यात. कळते मी काय म्हणतोय. ओके, हे झाला तुमचा विषय. काय अजून मीन मेथड हे कळाले आत्ताचं. 3 मार्काला क्वेश्चन आला डिरेक्ट वरती तर 3 मार्काला कसा येणार, असा येणार. त्यात पण 3 मार्काला आला तर टेबल मधलं तुम्हाला हे काढायचं आहे, फॉर्म्युला पाहिजे, फॉर्म्युलामध्ये आन्सर पुट केलेलं पाहिजे, नंबर पुट केलेलं. मग आता हे एक्स आय एफ आय घेतले कुठनं आम्ही, तर ते स्पष्ट लिहायचं समेशन ऑफ एफ आय. आता इथं तू जागा आहे ह्यांच्याकडं या टेक्स्टबुकमध्ये, म्हणून त्यांनी इथं पूर्ण त्यांना लिहिता आलं समेशन एफ आय इक्वल्स टू 50. तुमच्याकडे ज्यावेळी नोटबुक असत्या तुम्ही असं करत नाही. तुम्ही काय करताय तिथं ते एकदा बघून घेऊ एका मिनिटात. तुमच्याकडे असतो असा टेबल येतो तुमचा येतो असा टेबल, इथं असतोय तुमचा एफ आय, हे इथे येते 340 आलं तुमचं. आता इथं समेशन एफ आय लिहिणार कसं इक्वल टू वगैरे ते तुम्ही व्यवस्थित लिहित नाही, म्हणून मग इथं लिहायचं नाही ते समेशन एफ आय, इथं 340 असू दे, इथं तुम्ही टोटल लिहिलेलं असते. त्यामुळे टोटल इथं किती झालं एफ आयचं 340 झालं. एक्स आय एफ आयचं टोटल किती झालं, एक्स आय एफ आय इथं वरती लिहिलंय, ह्याचं झालंय समजा काहीतरी मी म्हणतो 1700. ठीक आहे, एवढी टोटल झाली आपली. आता काय करायचं, इथं खाली ह्याच्याच खाली फक्त असं लिहायचं समेशन एक्स आय एफ आय इज इक्वल टू 1700 कॉमा
समेशन एफ आय इक्वल्स टू किती मिळालं 340. हे लिहायचं व्यवस्थित. त्याच्या खाली काय करणार, त्याच्या खाली फक्त लिहिणार मीन म्हणजे काय एक्स बार इज इक्वल टू, मग लिहिणार फॉर्म्युला एक्स आय एफ आय डिवाइड बाय समेशन एफ आय. त्याच्या खाली या इक्वल्स टू एक्स बार, म्हणजे हे मार्क द्यायला सोपं पडते, असं अर्धा अर्धा मार्क लिहायला आम्हाला कळालं, नाहीतर इथंच लिहायला लागते हाफ प्लस हाफ. मग कधी कधी ती एवढीशी जागा असत्या, कधी कधी जागा नसत्या. त्यामुळे तुम्ही काय करणार, वेगवेगळ्या आपण बोर्डाला पैसे दिल्यात त्यामुळे त्यांच्याकडनं व्यवस्थित पैसे वसूल करून घ्यायचे. नेक्स्ट लाईनला लिहा खालच्या, इथं काय लिहिणार एक्स आय एफ आयचा किती आहे तो 1700 डिवाइड बाय एफ आय किती आहे 340. हे खाली गेलात तरी किती येते एक्स बार इक्वल्स आलं 50. क्लिअर झालं, मग हे तुम्हाला मिळेल एक्स बार. आणि मग त्याच्यानंतर खाली लिहिणार देअरफॉर मीन ऑफ, आता हे काय आहे बघायचं, हे जर मार्क असतील तर मीन ऑफ मार्क्स, पर्सेंटेज असतील तर मीन ऑफ पर्सेंटेज, हे जर असेल वेट तर आपण लिहिणार इथं खाली मीन ऑफ वेट्स इज 50 kg. हे लिहायचं. तुम्हाला पाहिजे तर ह्याला अंडरलाईन करा पूर्ण याला अशी, नाहीतर मग सरळ बॉक्स करायला खाली. किंवा बॉक्स जर तुमचा चांगला दिसत नसेल, पट्टीनं करायचा बॉक्स तरच करायचा बॉक्स, नाहीतर करायला नाही. जर तुम्हाला बॉक्स करायला नसेल, स्केल घ्यायची अशी सरळ, ही ती स्केल इथं लावायची खाली, अशी व्यवस्थित इथं लावायची, 2 लाईन्स अशा वरती हे खाली करून ओढायच्या व्यवस्थित. दिसायला पण छान दिसते, सगळा विषय होतोय. तर त्या अशा छान लाईनी दिसायला पाहिजेत. पेन्सिलनं ओढायच्या नाही, पेनानं ओढायच्या नाहीत लाईन. खाली पेन्सिलनं जराशी डार्क अप्सराची एक्स्ट्रा डार्क पेन्सिल मिळत्या, ती घेऊन जावा. त्यानं अशा छान 2 लाईनी ओढायच्या व्यवस्थित. समजले? वेळ जाणार पण सर त्या 2 लाईन्स ओढायच्या फक्त, तेवढंच आन्सर. 50 किलो संपला विषय. काय वेळ जाईल हा, आन्सर झाल्याला लगेच करायचं. हे पूर्ण बॉक्स करायला जर पेपर मध्ये सेम असते. हा, तुम्हाला जर बॉक्स करता येत असेल, हा कसं पण त्या पट्टी घेतलं लगेच पाठ पाठ 2 लाईनी ओढल्या संपला विषय. हे लक्षात आलं काय करायचं. हा, इथं घाण करायची नाही ती समेशन एफ आय इक्वल्स टू, मला माहित आहे तुमचा लई एकदम इतुसा कॉलम असतोय तुमचा, त्यात तुमचं ते मावतच नाही. ह्यांच्याकडे माप मोठा कॉलम आहे म्हणून तिने इथं लिहिले सगळं. तसं करायचं नाही. तुम्ही काय करणार, ह्याच्या खाली लिहिणार समेशन एक्स आय एफ आय, त्यानंतर लिहिणार समेशन एफ आय व्यवस्थित पद्धतशीर. कळले? हे झालं तुमचं डिरेक्ट मीन, संपला विषय. येस सर. आता जाऊया अजून मीन. मला फक्त एवढंच बघायचं आहे, आता तो जो फोटो आपण आता हे गेल त्याला, यामध्ये अजून मीन कधी आलता, अजून मीन तुम्हाला आलता 23ला. आता 23चा एकदा क्वेश्चन पेपर काढा. आता माझ्याकडे नाही, माझ्याकडे आहे, थांबा मोबाईलमध्ये परत तो आता रेकॉर्डिंग चालू आहे या. ठीक आहे, पॉज करतो 1 मिनिट, रेकॉर्डिंग रिझ्यूम करतो आता रेकॉर्डिंग. ओके, तर अजून मीनचा आता फॉर्म्युला काय असतोय, इथे वरतीच आहे अजून मीन. आता तुम्ही काय केलंय बघा, तुम्ही डेव्हिएशन्स घेतल्यात. हे डी म्हणजे काय असते, डी म्हणजे असते डेव्हिएशन्स, डी बार म्हणजे मीन ऑफ डेव्हिएशन्स वगैरे वगैरे जे काय असेल ते. आता तुमचा ऍक्च्युअल मीन काय असतो, ऍक्च्युअल मीन असतो तुमचा अजून मीन प्लस डी बार. म्हणजे आता तुम्ही काय फाईंड केलं, डी बार फाईंड केला आणि तुमचा अजून मीन किती होता 300, म्हटल्यानंतर एक्स बार काय असणार तुमचा अजून मीन प्लस डेव्हिएशन, म्हणजे किती झाला 6.5, सॉरी 300 प्लस 6.5 विच इज इक्वल टू 306.5. हा काय झाला तुमचा एक्स बार झाला. क्लिअर झाले काय म्हटले आता मी, फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय केले आपण बघा, आता जे हे तुम्ही फाईंड करत होता इथे बघा व्यवस्थित, तुम्ही ज्यावेळी डी आय फाईंड केला त्यावेळी काय केलात, ए मायनस केला, बरोबर आहे. ए मायनस केला आपण आणि त्यानंतर डी बार फाईंड केला, बरोबर आहे. ए मायनस केला त्यानंतर डी बार फाईंड केला आपण, करेक्ट आहे. मग तो जो डी बार आलाय ते आम्हाला नको आहे, आम्ही ए मायनस केलता ना त्यातनं. मग तुम्हाला ऍक्च्युअल नंबर पाहिजे, मग ऍक्च्युअल नंबर काय, ए फक्त ऍड करा त्यात आणि मग तुम्हाला एक्स बार मिळाला तुमचा. मग ए प्लस डी बार म्हणजे काय मिळणार तुमचा एक्स बार, आणि तो जो काही येईल तो असेल तो. समजलं काय म्हणतोय, क्लिअर झाले हे. येस सर. हँग व्हायला लागली का रे,
जरा जरा व्हायचं. रेंजचा प्रॉब्लेम झाला एकच मिनिट. आता व्यवस्थित येईल. मोबाईल कुठं ठेवू रेंज येईल असा समोरच ठेवतो. ठीक आहे, इथं आहे व्यवस्थित रेंज. ओके, आता दिसते ना व्यवस्थित? दिसतंय. हां, बरं. मग मी काय म्हणत होतो आता, जर तुमच्याकडं असं काय तर मिळाला, जसं आपल्याला 20-23चा पेपर होता. 20-23च्या पेपरमध्ये काय होतं, तुम्हाला फक्त एवढं सगळं दिलं आहे. ह्यो टेबल कंप्लीट तुम्हाला टेबल हा एक तसा दिला आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे. डी बार फाइंड करा. त्यानंतर मीन इक्वल्स टू हे लिहा. त्यानंतर खाली असं छानपैकी लिहा लाईन ड्रॉ करून, की मीन इज रुपीज असेल तर रुपीजमध्ये, किलो असेल तर किलोमध्ये, वेट असेल तर वेटमध्ये, आणखी काय जे काय असेल ते. कळालं हे काय म्हणतोय मी? क्लिअर झालं? येस सर. बरं. हर्षद, तुझा अजून मीनचा डाऊट? सॉरी, परत एकदा काय बोल स्वराज? आता आपल्याकडे काय आहे, हे दिले तुला सगळं. ह्यो टेबल कंप्लीट दिलाय. पेपरमधलं सेमच आहे की रे. पेपरमधलं आता इथं खाली हे धरूया आपण, पेपरमध्ये असं दिले. असाच दिला ना टेबल पूर्ण? ह्योच आहे वाटतं टेबल. ह्योच आहे. ह्योच आहे. ओके, चला ह्योच घेऊया मग. एक्झाम्पल हेच करूया. बघा इकडे व्यवस्थित. हे ब्लू कलर करतो. मगाचपासून कलर चेंज करायला जातोय आणि परत येते. ठीक आहे, ह्योच क्वेश्चन आहे. तुम्हाला हे कंप्लीट दिले सगळं आहे असं. तुम्हाला फक्त काय करायचं बघा, तुम्हाला इथं खाली फक्त एवढंच लिहायचं आहे. डी बार इक्वल्स टू हे काढलं, डी बार फाइंड करून घेतला आपण. क्लिअर झाला विषय? येस नो? इथंपर्यंत कळाले? डी बार फाइंड करून घेतला. त्यानंतर डी बार म्हणजे तुमचा आन्सर आहे का? तुम्हाला मीन कुणाचा फाइंड करायचा आहे? ह्या एक्सआयचा मीन फाइंड करायचा, बरोबर आहे? मग तुम्ही एक्सआय मधनं काहीतरी कमी करून त्याचा मीन फाइंड करून घेतला. त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही ना. आम्हाला काय डी बार नको आहे. आम्हाला एक्सआयचा मीन पाहिजे. मग डी बार कसा फाइंड केला तुम्ही? आम्ही डी बार फाइंड केला ए मायनस करून. किती मायनस करून? अजून मीन फाइंड मायनस करून घेतला. म्हणजे किती? 300 मायनस करून फाइंड करून घेतला. ठीक आहे. मग आता तुम्ही जो डी बार काढलाय त्यात फक्त 300 ॲड करा आणि जो काय तुमचा येईल तो काय असणार आहे? तुमचा ॲक्च्युअल मीन. कळते? येस सर. हे समजले व्यवस्थित? स्वराज, आलं सर. काय म्हटलं समजलं? बरं. हर्षदीप, तुझा डाऊट काय होता सांग आता? काय तुझं माहिती आहे समजत नव्हतं. थांब थांब थांब, परत एक ऐकू आलं नाही. ते झूम कशी? हां, अजून मीन तुम्ही आता बघा, इथं परत एकदा सांगतो तुम्हाला. ह्योच आहे ना टेबल? बरं झालं इथंच आहे. ह्या नंबरपैकी हे एक्सआय पैकी कुठला पण एक्सआय पण राहू दे. मी तर म्हणालो तुम्ही अजून मीन म्हणून इथं 10 पण घेऊ शकताय. कुठला पण नंबर घ्या, रँडम नंबर घ्या कुठला पण. अजून मीन म्हणून तुम्ही कुठलाही नंबर घेऊ शकताय मनानं. मला वाटते मला 2000 घ्यायचं आहे, तुम्ही घेऊ शकताय 2000. आन्सर फाइंड करा, तुमचे हेच येणार 306.40 आन्सर येणार. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? एक्स आय मायनस ए करायचं आहे. मग ए कसा येणार? कुठला पण नंबर घ्या. मग मोस्टली काय करतात माहिती आहे? ए कुठला उचलून घेतात ती उचलून घेतात बरोबर मधला नंबर. आता आपल्याकडे बघ किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 आहेत, बरोबर आहे? 5 पैकी मधला कोण असणार आहे? ह्यो मधला. हां, मोस्टली तसं म्हणलास तरी चालते. 4 असलं तर कुठला पण एक नंबर आहे. कुठला पण, मी तुम्हाला सांगालो ना, कुठला पण एक नंबर घ्या. फक्त याचा फायदा काय? हे इथं दिलेला एक्स आहेत की नाही, त्यांचा घेतलेला फायदा काय? एक आपलं आन्सर 0 येते. मग ते एक आन्सर 0 आलं की नाही, की त्याचं मल्टिप्लिकेशन आपण काय करायचं आहे? डी-आय मल्टिप्लाय बाय एफ-आय फाइंड करायचं आहे, बरोबर आहे? एफ-आय डी-आय. मग त्याचं एक आन्सर 0 येते. मग आपल्याला ॲडिशन करायला सोपं जाते. म्हणून ती काय करतात? एक आन्सर 0 येते म्हणून ह्याचपैकी एक कुठला तरी नंबर घेतात ती त्यांच्या मनानं. कशातनं मायनस करते सर ते? एक्स आय मधनं म्हणजे बघा, ह्यो डी-आय घेतला आपण. आता अजून मी घेतला, मी किती घेतला? मी 300 घेतला. ह्यातच मायनस करायचा. एक्स आय मायनस ए. मग एक्स आय मधनं 220 मायनस 300 किती झालं? -80. यातनं पण -300. सगळ्यातनं 300 मायनस करत जायचं. किती आलं? -40. आता 300 मायनस 300 किती येणार? 0. 340 मायनस 300 किती आलं? 40. 380 मायनस 300 किती आलं? 80.
कळते काय म्हणतोय? लक्षात आले? होय सर. सगळ्यांना कळालं? आता हे ॲक्च्युअली शिकवलं असतं तर आपण अजून काहीतरी गप्पा मारल्या असत्या, पण आता आपली रिव्हिजन चालल्यासारखं करायला लागले आपण. त्यामुळं जर तुम्हाला कुठं असं वाटलं की नाही सर हे जरा मला कळणं आले, परत एकदा 10 वेळा विचारा. आपण आता ह्यातच करू. आजच वेळ लागू दे, जेवढा वेळ लागायला पाहिजे तेवढा. क्लिअर झालंय अजून मीनचा विषय काय आहे? आपलं कायमचं ठरलेलं आहे. क्लासेस आहेत तसे जे दिल्यात तसे लिहिणार. फ्रिक्वेन्सी दिल्या त्याचा तशी लिहिणार. फॉर्म्युला काय? डी बार इक्वल टू हां. ए. नाही. डी बार इक्वल्स टू एफ आय डी आय डिवाइड बाय समेशन एफ आय. आणि मग एक्स बारचा फॉर्म्युला काय तर ए प्लस डी बार. लक्षात आलंय मी काय म्हणले? हा फॉर्म्युला आहे त्याचा. पण असं हे वन शॉट बघून तुम्हाला लक्षात येणार नाही ते. आपल्याला ते पहिल्यापासूनच बघायला पाहिजे. मग सॉल्व्ह करूया एक क्वेश्चन अजुमिनवरचा. बोला फटाफट. सॉल्व्ह करायचं असेल एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया त्यानंतर पुढे जाऊया. काय बोलतो? करा सर. चला घेऊ अजुमिन घेऊ. कुठं आहे तो आपला एक्सरसाइज कुठं आहे याच्या खालची? यातले अजुमिन त्यांनी सांगितलं आहे काय कुठं तरी. स्टेप डेविएशन बघत नाही आपण. अजुमिन हे सांगितलं ना अजुमिन. क्वेश्चन नंबर 4 यूज घेऊया. अज्युम्ड मीन. आता फक्त इथं पेज ॲड करतो लगेच. डेन्सिटी जरा वाढवतो याची. चला. सर हा बोला. आता क्वेश्चन येणार नाही ना? काय? आता असा क्वेश्चन येणार नाही ना? नाही बिलकुल नाही येणार. म्हणजे आता 4 येणार. हा आला की चार्ट देणार कम्प्लीट. असा क्वेश्चन बिलकुल येणार नाही. हे सॉल्व्ह करा. त्यामुळं ह्याचा चार्ट आपण आता गप्पा मारत चार्ट बनवायचा. त्याच्यानंतर याला सॉल्व्ह करायला घेऊ. ठीक आहे. हे क्वेश्चन कळला इथंपर्यंत आहे क्वेश्चन. आता ह्याच्यातलं लिहायचं काय काय असतं. इथं असतो आपला क्लास. क्लास जसा आहे तसा लिहून घेतो. किती आहे 25 to 30. बापरे पॉईंटात यायला लागली की रे. अवघडच आहे सगळं. ठीक आहे बघूया आपण. चला एक्स आय पॉईंटमध्ये यायला लागलेत ना. 25 to 30, 30 to 35, त्यानंतर 35 to 40, त्यानंतर 40 to 45. आता इतक्या दिवसांनी लिहायला लागलोय लिहिताही नाही रे मला या पेनने. अक्षर कसले यायला लागले. 45 to 50. ठीक आहे हे क्लासेस झाले आपले. त्यानंतर काय येणार आपला एक्स आय. एक्स आय म्हणजे या दोघांचं ॲडिशन आणि डिवाइड बाय 2. आता बघा 25 प्लस 30 किती येते 55. 55 डिवाइड बाय 2 किती होते 27.5. बरोबर आहे ना. 27.5 येते ना. 25 प्लस 30 डिवाइड बाय 2 55 बाय 2. आता बघा ह्यांच्या दोघांमध्ये फरक किती आहे. किती आहे डिफरन्स. ॲड करत जायचं फक्त. 27 प्लस 5 किती 32.5 प्लस 5 37.5 42.5 संपला विषय. हे झालं एक्स आहे. लक्षात आले. त्याच्यानंतरचा विषय आता काय करणार. व्हेरी गुड. डी आय फाईंड करणार. डी आय म्हणजे काय असणार आपला. आता डी आयला आपण वरती 2 लाईनी घेऊ. इथे एक लिहितो डी आय इक्वल्स टू एक्स आय मायनस ए. आता डी आय इक्वल्स टू एक्स आय मायनस ए. आता आपणच डिसाईड करणार कुठला घ्यायचा. बघा आपल्याकडे किती आहेत बघा हे 1 2 3 4 5. याला आपण म्हणूया ए. बरोबर आहे. याला असं लिहितो. हा काय आमचा अज्युम मीन. आता तुम्हाला काय करायचं बघा इथं आपण करणार 27.5 आहे आपलं पहिलं.
त्यातनं मायनस किती करणार 37.5 मायनस करणार -10 म्हणजे किती आलं ते -10 इथं किती येणार आता -5 -5 इथे येणार 0 0 इथे येणार +5 10 क्लिअर झाला विषय आता ह्याच्यानंतर काय आलं पाहिजे तुमचं फ्रिक्वेन्सी जी आपल्याला दिल्या इथं आहे तिथे आहे 20 25 15 10 आणि 10 कळते आता फक्त फ्रिक्वेन्सी झाली आता आपल्याला काय फाइंड करायचं बघा आपल्याला डी आय फाइंड करायचा बरोबर आहे म्हणजे इथं काय येणार FI DI येणार मग FI DI म्हणजे काय मल्टिप्लिकेशन करूया इथं किती झालं -200 इथं किती झालं -25 × 5 किती येते रे 125 अरे बापरे खाली 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 जाऊ दे -125 त्यानंतर 0 × 15 0 50 आणि 100 हे काय झालं आपलं आता FI DI झालं संपला विषय अजून काय करायचं यायचं काय नाही सर ॲडिशन करायला राहिल्या फक्त लास्टला तर ॲडिशन करून घेऊया चला ॲडिशन करायला खाली काय येणार फक्त इथं खाली एक छोटूसा बरोबर इथं आपण लिहिणार टोटल आता ॲडिशन कुणाची पाहिजे ह्या एका कॉलमची पाहिजे FI ची ॲडिशन पाहिजे आणि FI DI ची पाहिजे यांची किती येत्या FI ची किती येतात स्वराज 80 ओके इथे येणार 80 बघा आपल्या आता मी लिहिलं तर मला बी जागा नाही आणि ह्यांची टोटल जरा करताना व्यवस्थित कारण की आपल्याकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण नंबर्स आहेत त्यामुळे एकदम पद्धतशीर करणार तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स कुठले कुठले आहेत बघा -200 -125 +0 +50 +100 हे करत बसणार पहिल्यांदा हे करून घ्या हे किती आलं 325 काय मायनस आहे हे करूया हे किती झालं 150 आता फक्त 325 - 150 करू आणि त्याचं जे काय ते आपण इथे लिहू किती येते बघा ते किती येते 175 पण कसं -175 बरोबर आहे लक्षात आलं हे येस सर निखिल स्वराज सर आता आपण डी बार ओकेच बरोबर आहे डी बार इक्वल टू नाही आता खाली लिहिणार नाही पहिल्यांदा लिहिणार हिअर वी विल राईट की समेशन FI इज इक्वल टू किती आलंय 80 समेशन DI FI किंवा FI DI जे काय असेल ते -175 देअरफोर D बार इज इक्वल टू समेशन FI DI डिवाइड बाय समेशन FI त्यानंतर लगेच खाली D बार इक्वल्स टू किती येणार -175 अपॉन 80 बापरे कसं येणार रे फायनल डिवाइड होते का रे चला करायला पाहिजे आता मायनस तर येणार 5 किती जर रे जाते की सर 5 1 जार 5 त्यानंतर किती 30 5 6 जार 30 वरती काय 5 3 जार 15 25 35 ह्याच्यापेक्षा अजून होते 7 जाते 7 जार इथं खाली 16 आहे ना वरती तर सर 37 ना वरती 37 येणार नाही 35 येणार ना 175 डिवाइड बाय 5 5 ने डिवाइड करायला लागले 5 3 जार 15 25 5 5 जार -35 आलं मायनस इथं लिहितो बरं -35 अपॉन 16 जसं आहे तसं राहू दे हे आपला काय मिळालं आपल्याला डी बार मिळाला आहे आता आपण काय करणार बघा नाव वी नो एक्स बार इज इक्वल टू सॉरी डी बार प्लस अजून मीन बरोबर आहे डी बार किती आहे आपल्याकडं एक्स बार इक्वल्स टू -335 अपॉन 16 प्लस अजूम्ड मीन तो किती आहे अजून मीन होता आपल्याकडं -37 अपॉन 37.5 आता ह्याला पण मी काय करतो
37.5ला याला आपण लिहिताना असं लिहितो एक्स बार इक्वल्स टू 375/10 मायनस 35/16 करता येते आपल्याला. काय मी जास्त हार्ड केलं रे याला. हे डिवाइड करता येईल का रे आपल्याला. याचा डेसिमल फॉर्मॅट घेऊया. डेसिमल फॉर्मच घेऊया त्याचा. चला इकडेच बघू. -35/16 2 ने डिवाइड करू. हे किती झालं मग 2 ने डिवाइड केलं तर हे 17.5/8 बरोबर आहे. अजून 2 ने डिवाइड करू. 17.5 म्हणजे 2 ने डिवाइड केलं की 2 8 जार 8.25 डिवाइड बाय 4. बापरे, अजून 4 नच डिवाइड करून टाकू याला. मग 825 4 ने डिवाइड करू. 4 2 जार 8 हे 2 आलं खाली, परत 0 घेतला म्हटल्यानंतर 5 आला बरोबर आहे. 25 4 6 जार राईट. 4 6 जार 24 इथे याला 1 आला खाली. मग नंतर आणि एक 0 घेतला. 4 कंटिन्यू आहे ते. नाही 4 2 जार 8 2 आला, अजून एक 0 घेतला 5 जार. ओकेच 2.0625 दॅट इज युअर आन्सर. हे किती मिळालं. डी बार इज इक्वल टू -2.0625. कळाले. मग आता इथं हे जरा सोपं झालं आपलं काम. -2.0625 प्लस किती आपला अजून मीन 37.5. आता हे क्वेश्चन मी तुम्हाला लिहून देतो, येणार नाही. एवढं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायला हवत नाहीत ती. आला तर एकदम सोजवळ साध्या साधे नंबरवाला येणार. हे काय खतरनाक काम आहे. बरं असो, करू आता घेतलंय तर हातात. 37.5000 मायनस 2.0625 बरोबर आहे. इथं 5 आला, इथं 3 आलं, 7 इथं 1 आला, अगेन 7 दॅट इज 3 अगेन 4 पॉईंट इथे एक आला 34. हे आलं तुमचं प्लस 34.4375. हा काय झाला तुमचा मीन झाला. कळालं. हे काय तुमचं आता बघा नंबर ऑफ फार्म ओनर्स आणि रुपीजमध्ये आहे बरोबर आहे. प्रोडक्शन इन 1000 रुपीज. देअरफोर रुपीज 34.4375 ब्रॅकेटमध्ये लिहा इन थाउजंड्स इज मीन आणि ह्याला करा अंडरलाईन. क्लिअर झाले. हे झाला तुमचा अजून मीनचा प्रकार. सर लक्षात आले सगळ्यांना. येस सर. होय सर. मग आता ह्यो तुम्हाला करायचा नाही. हे सगळं तुम्हाला करायचं नाही. मी परत एकदा सांगतो, यावरती क्वेश्चन एवढा मोठा येणार नाही. हे येणारच नाही. ह्यो क्वेश्चन तर बिलकुल येणार नाही. मी तुम्हाला लिहून देतो. हे एवढा फालतू कॅल्क्युलेशन करा, हे करा, ते करा, एवढे येत नाही तुम्हाला. तुम्हाला येते कुठलं. तुम्हाला येते एकदम साधं सोपं. कसलं आता हे बघा इथं वरती होता क्वेश्चन, कुठे गेला तो. हां यो क्वेश्चन कसा साधा सोपा आहे. FI दिलाय, FIDI दिलाय बरोबर आहे. त्यानंतर खाली काय केलं, यो फॉर्म्युला आम्ही लिहिला, ह्याला मार्क दिला. हे लिहिलात, ह्याला मार्क दिला. हे फाईंड केला, त्याला मार्क दिला. हे लिहिला, त्याला मार्क दिला. संपला विषय. बघा हे लिहिलात तुम्ही, ह्याला 1 मार्क, संपला विषय. हे फाईंड केलात, ह्याला अर्धा मार्क आणि हे लिहिलात, ह्याला अर्धा मार्क. असं मिळून तुम्हाला 2 मार्क देऊन टाकलं, विषय संपला. कळाले. येस सर. सो हे 2 मार्क तुमचं असं आहे डिवायडेड. मॅक्सिमम ह्यात अजून काय डिवाइड करू शकतात. किती म्हणतील की तुम्ही काय करा, हे काय आम्ही दिलेच बरोबर आहे. हे आम्ही दिलेच हे सगळं. मग ह्याला 1 मार्क ठेवत नाही आम्ही. ह्याला मग काय करूया आपण, ह्याला देऊया इथं अर्धा मार्क, ह्याला म्हणू अर्धा मार्क. आता पोरांनी हे सगळं स्वतः लिहिले. यो फॉर्म्युला तुम्ही स्वतः लिहिला. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत. मग ह्याला आम्ही काय करणार, ह्यो जो फॉर्म्युला आहे
या फॉर्म्युलाला किंवा हे जे लिहिलात त्याच्यापैकी दोघांपैकी एकाला अर्धा मार्क दिला. ठीक आहे. आणि मग इथं तुम्ही आन्सर काढलात त्याला अर्धा मार्क आणि ती व्हॅल्यू खाली लिहिलात त्याला अर्धा मार्क. म्हणजे मार्क कुठल्या कुठल्या स्टेपला झालं बघा. परत एकदा सांगतो. मार्क तुमचं झालं हे फाईंड केला त्याला मार्क आहेत. फॉर्म्युला लिहिला व्हॅल्यू टाकली अर्धा मार्क मिळाला. हे फाईंड केला त्याला अर्धा मार्क मिळाला. आता फक्त याला म्हणून व्हॅल्यू राहू दे. फॉर्म्युलाला दिला आपण मार्क. आणि तुम्ही खाली हे पूर्ण ह्याच्यात लिहिलात त्याचा अर्धा मार्क दिला आम्ही. अशा तुमच्या 4 स्टेपच्या अर्धा अर्धा मार्काच्या 4 स्टेप झाल्या. कळते? लक्षात आलं? एव्हरीवन? येस नो बोला पटापट. येस सर. सर तुम्ही सांगितल्याबरोबर कळालं. समजले? स्वराज? रेंज प्रॉब्लेम आहे का रे? ओकेच. हर्षदीप? येस सर. ओकेच. आता फक्त काय करायचं बघा. आता हे डेव्हिएशनमध्ये जात नाही आपण. डेव्हिएशन सोडून द्या आतापुरतं. आपल्याकडे वेळ पण नाही तेवढा आणि डेव्हिएशनवरती क्वेश्चन येणारच नाही. कारण की आत्तापर्यंत आपण मागच्या 6 वर्षाचे क्वेश्चन पेपर बघितलं. 6 वर्षात एकदा आपण विचारलं ना, 7व्या वर्षात अचानक विचारून काय करणार सांगा. तरी पण तुम्हाला फक्त डेव्हिएशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. मी काय म्हणतोय, डेव्हिएशनचा तुम्हाला काय लक्षात ठेवायचा आहे? फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. डेव्हिएशनच्या फॉर्म्युलावरती काहीतरी विचारण्याची शक्यता असते. मग या फॉर्म्युलामध्ये काय आहे बघा. एक्स बार काय तुम्हाला माहिती आहे म्हणजे ॲक्च्युअल मीन इक्वल टू ए म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय असणार? अज्युम्ड मीन बरोबर प्लस यू बार म्हणजे काय असणार आणि जी म्हणजे काय असणार त्या बाबतीत थोडंसं बघू. यू बार म्हणजे तुम्ही हेच बघा डेव्हिएशन डिवाइड बाय जी केलं आणि जी म्हणजे काय असते कोणाला माहिती आहे मला सांगा. जी म्हणजे काय असते? येस माहिती आहे. येस नो बोला फक्त. नाही माहिती नो म्हणा. ओकेच. जी म्हणजे असते तुमचं ह्या दोघांमधला फरक. मगाशी म्हटलं की नाही मी या दोघांमध्ये फरक किती आहे सांगा. तो फरक असतो त्याला आपण म्हणतोय क्लास विड्थ किंवा त्याला क्लास साईज असं पण म्हणतात. इथं कुठेतरी दिलं असेल. नाही दिलं जाऊ दे. हे जे जी आहे त्याला आपण काय म्हणतोय क्लास विड्थ किंवा क्लासची साईज. हा तुमचा क्लास आहे एक. त्या क्लासची साईज किती आहे? तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट किती आहे? 400. तर तुमचा जी किती झाला? 400 झाला. इथं पण बघा किती आहे? 400 तर 400 झाला जी. समजलं? मग इथं काय केलं त्यांनी जे काय त्यांनी डेव्हिएशन्स फाइंड केले ते डेव्हिएशन्स फाइंड करून आम्हाला एवढे आन्सर्स मिळाले. त्या सगळ्यांना काय केलं आम्ही 400ने डिवाइड केलं. 400 कुठनं आला? क्लासची विड्थ बघा या क्लासची विड्थ किती? 400. आता सगळ्यांची 400 आहे. प्रत्येक वेळी आपण बघत जाणार. समजा इथं 2000च्या जागी 2100 असतं तर ह्या क्लासची विड्थ किती झाली असती? 500. बरोबर आहे? मग इथं नाही. तरी पण फक्त ऐका आता. चालले तर आपण स्टेप वाईज जाऊ सगळं. मग आता ह्याची 500 आहे. तर आपण इथं डिवाइड करत असताना कितीने डिवाइड केलं असतं? आता 500ने डिवाइड केलं असतं. समजते मी काय म्हणतोय? लक्षात येतंय हे काय बोलायला लागलोय मी? येस. डेव्हिएशन्स काढली. इथपर्यंत कळाले सगळ्यांना डेव्हिएशन्स कसे काढतोय आपल्याला माहिती आहे. एक्स आय घेतला, अझ्युम मीन घेतला, ह्यो अझ्युम मीन घेतला आम्ही. आणि मग काय केलं सगळ्यांमधून मायनस केलं विषय संपला. अझ्युम मीन काढला आपण. इथपर्यंत क्लिअर आहे. डी-आय कसा फाइंड केला? येस. डी-आय फाइंड करण्यापर्यंत क्लिअर आहे काय सगळं? हे काय क्लासेस आहेत येस सर. एक्स आय आपण काढलं, डी-आय आपण फाइंड केला. आता अझ्युम मीनमध्ये सॉरी स्टेप डेव्हिएशनमध्ये एक फक्त यू-आय एक्स्ट्रा काढतात. यू-आय कसा काढतात? काय? जी कसं काढलं ते सांगा. हां, जी करूया की आपण. एकच मिनिटं. जीकडे जाऊ आपण. पहिल्यांदा आपण बघू, की इथपर्यंत आलो. डी-आय फाइंड केला. आता यू-आय फाइंड करतात. कशासाठी? स्टेप डेव्हिएशनसाठी. मग स्टेप डेव्हिएशनसाठी यू-आय म्हणजे काय असते? तर ते असते तुम्ही डेव्हिएशन फाइंड केला. कुठं आहे? इथं डेव्हिएशन, इथं डेव्हिएशन. हे जे डेव्हिएशन तुम्ही फाइंड केला, हे पहिलं डेव्हिएशन काय? -1200. तर या 1200ला डिवाइड बाय काहीतरी करायचं. काय करायचं? जी. जी म्हणजे काय? आता हे 1200 कुणाचं आहे रे? ह्या क्लासचा आहे. तर मग ह्या क्लासमध्ये फरक किती आहे बघा. ह्या क्लासमधला डिफरन्स किती आहे? तर तो डिफरन्स आहे किंवा या क्लासची साईज आपण म्हणतो. मग साईज कसं म्हणतोय? या दोघांमधला डिफरन्स. तो किती आहे? 400. बरोबर आहे?
तर मग 400 मी काय केलं, ह्या क्लासच्या DIला डिवाइड केलं. हा जो क्लास आहे यांच्यातला डिफरन्स घेतला, त्यानं कशाला डिवाइड केलं, DIला. DI अपॉन G. मग जे काय नंबर येईल तो इथं लिहिला. तो काय झाला माझा UI झाला. क्लिअर झालं? परत एकदा सांगतो, व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं काय म्हणायला लागलो मी. DI फाइंड केला मी. हा DI कुणाचा आहे, या क्लासचा आहे. मग या क्लासचा काय फाइंड केला, डिफरन्स फाइंड केला. तो डिफरन्स किती आला, 400. मग 400ने काय केलं, ह्याला डिवाइड करून टाकलं. डिवाइड केल्यानंतर किती आला, 400ने डिवाइड केल्यानंतर तो आला -3. आणि हा जो -3 आला त्याला मी काय म्हटलं, UI म्हटलं. सेम नेक्स्ट आता ह्या क्लाससाठी तुमचा DI किती आला आहे, 800 आला आहे. या क्लासमधला डिफरन्स किती आहे, 400 आहे. तर 800ला काय केलं, 400ने डिवाइड केलं. किती आला, -2. -2 काय झाला तुमचा, UI झाला. परत एकदा पुढं, यो DI -400 आहे. कुठल्या क्लाससाठी आहे रे, ह्या क्लाससाठी आहे. या क्लासमधला डिफरन्स किती आहे रे, 400 आहे. बरोबर आहे, 1600 आणि 2000. 400 डिफरन्स आहे. मग 400ने काय केलं, याला डिवाइड केलं. डिवाइड केल्यानंतर किती नंबर आला, -1. तो काय झाला, UI झाला. क्लिअर झालं? नेक्स्ट परत एकदा DI फाइंड केलाय, ह्यो लास्टचा बघूया आता. 800 मिळाला DI. कुठल्या क्लासचा रे DI, या क्लासचा आहे. या क्लासचा DI तर मग या क्लासच्या DIला मी फक्त बघितला क्लासमधला डिफरन्स कितीचा आहे. तर तो पण डिफरन्स मला किती मिळाला, 400. तर मी 400नं काय केलं, ह्याला डिवाइड केलं. 800 डिवाइड बाय 400 किती आलं, 2. हा 2 म्हणजे काय तयार झाला, UI तयार झाला. क्लिअर झाला विषय? मग ते केलं. मग आम्ही UI लिहिला. तसा मग त्यानंतर FI काय आपल्याला दिलेलेच आहेत. मग लास्टला आम्ही काय केलं, फक्त FI UI केलं. आणि FI UI केल्यानंतर आम्ही फाइंड केला U बार. मग U बार कसा, FI UI डिवाइड बाय समेशन FI. जो काही येईल तो काय म्हटला आम्ही, U बार म्हटला. पण आम्हाला U बार पाहिजे आहे काय, आम्हाला काय सांगतात ते सरकार, का आम्हाला सांगतात X बार फाइंड करा. U बार फाइंड करून आम्ही काय करणार, मग X बारसाठी त्यांनी एक फॉर्म्युला दिला. आता X बारसाठी बघा तुम्ही काय केलात, तुम्ही पहिल्यांदा डेव्हिएशन घेतलं. बघा व्यवस्थित बघा काय म्हणतो मी. तुम्ही पहिल्यांदा नंबर 1ला तुम्ही केलात, Aनं मायनस केलं. म्हटल्यानंतर A मला प्लस करायला पाहिजे. बरोबर आहे? तुम्ही U फाइंड करत असताना, U बार फाइंड करत असताना तुम्ही काय केलात, पहिल्यांदा आम्ही काय केलं, Aनं मायनस केलं. म्हटल्यानंतर A काय करायला पाहिजे, ॲड करायला पाहिजे. बघा परत एकदा. म्हणून मी X बार फाइंड करत असताना पहिल्यांदा काय केला, A ॲड केला. त्यानंतर तुम्ही काय केलं बघा, त्यानंतर तुम्ही Gनं डिवाइड केलात. बरोबर आहे? त्यानंतर तुम्ही Gनं डिवाइड केलात. म्हणून मी काय करणार, U बार जो आहे त्याला फक्त Gनं मल्टिप्लाय करणार. आणि हा तुमचा फॉर्म्युला काय झाला, स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला, सॉरी स्टेप डेव्हिएशनचा फॉर्म्युला झाला. क्लिअर आहे काय म्हणतोय, परत एकदा मी सांगतो. आपण Yes, sir. U फाइंड करत असताना काय केलं, आम्ही U फाइंड करत असताना केलं, DI फाइंड केला पहिला. DI फाइंड केला. DI फाइंड करत असताना आम्ही काय केलं, पहिला मायनस केलं. म्हणून मग XI फाइंड करत असताना, X बार फाइंड करत असताना आम्ही काय केला, A ॲड केला. त्यानंतर तुम्ही U फाइंड करायसाठी काय केलेलं, Gनं डिवाइड केलं. म्हणून मग आम्ही काय केलं, U बारला Gनं मल्टिप्लाय केलं. सेम विषय. म्हणजे मग X बारचा फॉर्म्युला काय झाला तुमचा, A प्लस U बार इंटू G. म्हणून मी काय म्हणतोय, फॉर्म्युला तेवढा लक्षात ठेवायचा तुम्हाला. X बार म्हणजे काय, A प्लस U बार इंटू G. कसा आला फॉर्म्युला, लक्षात आलं सगळ्यांना? Yes, sir. सगळ्यांना sir. लक्षात आले? स्वराज, तर बस करूया का? स्वराज कुठे आहे? होय सर. ओकेच. हे कळालं इथंपर्यंत. हे झालं तुमचं मीन. झालं sir. आता 5 किती वेळ झालाय सांगा मला? 8 वाजले. 5 ते 10 मिनिटात आपण हो सर. फॉर्म्युला जाऊ दे मला ते हां. बरं, मी फक्त तुम्हाला काय सांगतो बघा आता. मीन झालाय आपला. मोड आणि मीडियनचे फॉर्म्युलेज कसे लक्षात ठेवायचे ते सांगतो. ठीक आहे? सांगा सर, ते अप्लाय कसं करायचं ते सांगा सर. बरं ठीक आहे चला. मीडियनबद्दल पहिल्यांदा गप्पा मारू. मीडियन म्हणजे काय असतोय, ग्रुप जर फ्रिक्वेन्सी असेल तर त्याचा मधला पार्ट असतो. पण ते सगळं जाऊ दे. तुम्हाला फक्त काय करायचं सांगतो आता. एक एक्झाम्पल कुठं आहे बघूया, इथं यांनी सॉल्व्ह केलेलं. त्या एक्झाम्पलवरतीच बघूया आपण डायरेक्टली. हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले बघा. तुम्हाला पहिली गोष्ट काय पाहिजे बघा, मीडियन म्हणजे माहिती आहे सगळ्यांना काय असतोय? टेल मी दॅट फर्स्ट. व्हॉट इज मीडियन? मीडियन म्हणजे काय असतोय? माहिती आहे सर, नाही. बरं, मीडियन म्हणजे काय असतं बघा. तुमच्याकडे हे कलेक्शन दिले सगळं मधला ना, सर? ऑब्झर्वेशन. बरोबर. सगळ्यात मधलं ऑब्झर्वेशन म्हणजे आमचं काय असणार? मीडियन असणार. मग आता 60 सर मी. बरोबर आहे. 40 ते 60 आता आपण कसं बघणार बघा. हे इथलाच मधला मीडियन क्लास येईल अशातला प्रकार नाही.
का? कारण की बघा, तुम्हाला काय दिले? तुम्हाला ही फ्रिक्वेन्सी दिल्या. ही किती आहे? 4 जण आहेत. ही किती आहेत? 20 जण आहेत. ही किती? 30. ही 40 आणि ही किती आहेत? 6 जणच आहेत. टोटल नंबर लोकं किती आहेत? ती टोटल नंबरची लोकं आम्ही एक, 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 एक करून अशी उभी करणार सगळ्यांना अशी लाईनमध्ये आणि सगळे अशी लाईनमध्ये उभी राहिली. 100 हां. मग ही टोटल किती झालं आता? ही टोटल किती झालं केला? 100 100 झाल्या. 100 आता 100 झाल्यानंतर मधला कार्यकर्ता कोण येणार? 50वा. बरोबर आहे? येस ओर नो? होय सर. बरोबर आहे. मग तो 50वा कार्यकर्ता नेमका कुठल्या क्लासमध्ये येणार? ते फक्त तुम्हाला बघायचं आहे. मग ते कसं कळते बघा. 40 ते 60 कसं कळलं 50वा कार्यकर्ता तिथे येणार? तर आहेच की सर 40 ते 60 मध्ये आहे ना 50. कुठं 50 दिसायला लागले खरं? अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट आपण तो नाही, नाही, नाही. तो एक्स-आय झाला. एक्स-आयचा काय संबंध नाही. आता आपण काय बघणार बघ. समज जर ही 120 असती तर? किंवा समज जर ही 150 लोकं असती तर? इथं मी म्हणालोय 56 लोकं आहेत. आता काय करायचं? आता 150 जण झालीत. मग त्यावेळी मीडियन इथे येणार? तसा विषय नाही. नाही मध्ये जाणार. आता आपल्याकडे 100 आहेत. डिव्हाईड बाय 2 केलं 50. 50वा माणूस कुठला आहे ते बघायला पाहिजे तुम्हाला. 50 नंबरचा म्हणजे 50 मार्क असणारा कार्यकर्ता कोण आहे बघायचं नाही तुम्हाला. तुम्हाला बघायचं आहे 50वा माणूस कुठं आहे. मग आता बघा 0 ते 20 किती आहेत? 4 जण आहेत. त्यानंतर 20 ते 40 किती जण आहेत? 20 जण आहेत. पण आता 40 पेक्षा कमी किती जण आहेत? 24. हे लक्षात येते? इथे असं बघू आपण. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण कायम काढणार. कशासाठी? मीडियनसाठी. दरवर्षी विचारलेला क्वेश्चन आहे. व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं मी काय सांगतोय तर. एकतर मीडियन किंवा मोड दोघांवरती एक क्वेश्चन असतो दरवर्षी. मग आता याचं ॲप्लिकेशन बघायला लागलो आपण कसं फाइंड करायचं बघा. नाहीतर आपण डायरेक्टली फॉर्म्युलाच बघितला असता. पण आता हे सांगतो. जेवढं शॉर्टमध्ये सांगता येईल तेवढं सांगतो. सगळं काय शिकवत बसत नाही आता. तुमच्याकडे काय आहे बघा 0 ते 20 आहे. बरोबर आहे. 0 ते 20 मध्ये किती आहेत? 4 कार्यकर्ते आहेत. मी जर तुम्हाला विचारलं 20 पेक्षा कमी किती आहेत? तर तुम्ही काय सांगणार? 4. मी जर विचारलं 40 पेक्षा कमी असणारे किती जण आहेत? तर कसं सांगणार तुम्ही? 40 पेक्षा कमी असणारे कार्यकर्ते जर विचारले तर कसं सांगणार? तुम्ही म्हणणार 39 39 कसं? 40 पेक्षा कमी आहे सर. 40 पेक्षा कमीवाला नंबर नको आहे मला. 40 पेक्षा कमी मार्क मिळवणारे किती स्टुडंट आहेत? आता हे बघ 0 ते 20 मार्क मिळवणारे किती कार्यकर्ते आहेत? 4च जण आहेत. बरोबर आहे. 20 ते 40 जण 20 ते 40 मार्क मिळवणारे कार्यकर्ते किती आहेत? 20च आहेत. समजते काय म्हणतोय? होय. आता मी फक्त हे एका लाईनवरती असं ड्रॉ करतो. ही लाईन आहे समज. हे सगळं आता इथं 0 आहे, इथं 20 आहे, इथं 40, इथं 60, 80 आणि इथं आहे लास्टचा 100. 100 मार्कापर्यंत आपल्याकडे मार्क आहेत. आता मी काय म्हटलं, हे 0 ते 20 वाली किती आहेत? 4च जण आहेत. 20 ते 40 वाली किती आहेत? 20 जण आहेत. बरोबर आहे. 40 ते 60 30 जण. 60 to 80 40 पण आणि सर ते 80 to 100 किती आहे? हां. मग आता मी जर असं विचारलं, की 0 ते 40 किती आहेत? तर तुम्ही काय सांगणार? 24 जण. किंवा मी असं विचारलं, 40 पेक्षा कमी मार्क असणारे किती जण आहेत? तर तुम्ही काय करणार? 4 + 20 बरोबर आहे. होय. मी जर विचारलं 60 पेक्षा कमी असणारे किती जण आहेत? तर 4 + 20 + 30 किती झाले ते 54. तेच करायचं आता आपल्याला. मग मी असं विचारलं, आता तुमच्याकडं हे सगळं झालं 80 पेक्षा कमी असणारी किती? तर या सगळ्यांची ॲडिशन करून सांगणार आपण नंबर. मग आता मी म्हणणार, की पहिली 4 जण इथं आहेत. दुसरी 20 जण इथं आहेत. मी म्हटलं 50वा कार्यकर्ता कुठं असणार? 30 असणार सर. बरोबर आहे. म्हणजे आता इथपर्यंत 54 आहेत. 60 पेक्षा कमी किती आहेत? 54 आहेत. म्हटल्यानंतर ह्या दोघांमध्ये कुठेतरी बरोबर आहे 54 यायला पाहिजे 40 ते 60 मध्ये. तेच आपल्याला बघायचं आहे. मग आता इथपर्यंत किती आहेत? 54 आहेत. म्हटल्यानंतर हा जो क्लास झाला तो काय क्लास झाला आपला? मीडियन क्लास. हे कळलं व्यवस्थित काय म्हटलं? नाही. हे आपल्याला काय करावं लागतं? मग आता हे जे आपण केलं, आता जे तू म्हणालास, हे आम्हाला ॲड करत बसायला पाहिजे. ही सगळीजण कार्यकर्ते आहेत ते ॲड करायला पाहिजेत ना, कमी जास्त. तेच आपण इथं करतोय. त्याला आपण काय म्हणतोय? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता बघ
20 पेक्षा कमी किती 4 जण. 40 पेक्षा कमीवाली किती 4 + 20 किती झाले 24. आता 60 पेक्षा कमीवाली किती 4 + 20 + 30 किती आली 54. परत 80 पेक्षा कमीवाली किती 4 + 20 + 30 + 40 किती 94. 100 पेक्षा कमीवाली किती तर या सगळ्यांचे ॲडिशन दॅट इज इक्वल टू 100. क्लिअर झाले मी काय म्हणले स्वराज हे? होय सर. ओकेच. तर हे सांगा की त्याला क्रॉस करा. हां, ते पण बघूया की एकच मिनिट ते सांगतो हे रफ करतो. आता बघ, आता हे आपण काय केलं हे सगळ्यांचे ॲडिशन करत म्हणजे गेलो. म्हटलं का? हां, मीडियन म्हणजे मधला विषय. पण बघूया आपण थांब जरा. आता लगेच नको, गडबड करू नको. मीडियन म्हणजे मधला नसतोय तसा. म्हणजे मधलाच असतो ॲक्चुअली, पण कसा फाइंड करायचा त्याचा वेगळा फॉर्म्युला आहे. आता व्यवस्थित लक्ष दे. हे 4 आहे. आता इथं 24 कसं आलं? यांच्या दोघांचे ॲडिशन 24. आता परत या तिघांचे ॲडिशन आणि 54 असं करत बसायचं नाही. काय करणार बघ? हे आलं इथं. इथं फक्त आता 24 + 30 54. 54 + 40 94. 94 + 60 100. असं ॲड करत जाणार आपण आता. कळतंय? हे 4 इथं लिहिलं आहे तसं. 4 + 20 24 इथं लिहिलं. 24 + 30 54 इथं लिहिलं. 54 + 40 94 इथं लिहिलं. आणि 94 + 60 100 इथं लिहिलं. कळालं? ह्यो शॉर्टकट सांगालोय फक्त. ॲक्चुअली ते काम कसं करते, आत्ता आपण ज्या गप्पा मारल्या, तसंच काम करते. कसं? या सगळ्यांचे ॲडिशन किती आहे 54 आहे, तर इथं लिहा. या सगळ्यांचे ॲडिशन किती आहे 94 तर इथं लिहा. असंच काम करते. पण आपल्याला ते सगळं ॲड करत बसायला वेळ नाही. म्हणून आपण काय केला मग, ह्यो शॉर्टकट मारायला लागलोय. तो शॉर्टकट काय? 4 + 20 24. 24 + 30 54. 54 + 40 94 + 6 100. समजले हे? आणि मग ह्यामध्ये आपण बघायचं आता, हे जे तुम्ही सी-एफ फाइंड केलाय, या सी-एफमध्ये तुम्हाला बघायचं आहे की तुमचा 50वा कार्यकर्ता कुठं आहे? मग आता इथं बघा, इथंपर्यंत किती आहेत? इथं रोल नंबर 4 पर्यंतच आहेत. इथं किती आहेत? रोल नंबर 24 पर्यंत आहेत. इथं किती आहेत? रोल नंबर 54 पर्यंत आहेत. आता तुम्ही जर बघितलात, तर ह्या क्लासमध्ये जाऊन कोण बसल्यात? 24 रोल नंबरपर्यंत सगळे बसल्यात. 24च्या पुढची 54 पर्यंतची सगळी कुठं आहेत? इथं आहेत. आतमध्ये बसल्यात. 24 पासून 54 पर्यंतची सगळे रोल नंबर 24, 25 पासून रोल नंबर 54 पर्यंत सगळी कार्यकर्ते कुठं आहेत? इथं आहेत. म्हटल्यानंतर 50 पण कुठं असणार? इथंच असणार. देअरफॉर धिस इज युअर मीडियन क्लास. क्लिअर झाला विषय? दुसरीचा फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला बघणार आपण. हे कळालं काय बघ. पहिल्यांदा मला सांग मीडियन क्लास कसा फाइंड करायचा समजलं? 100% चालेल. ओके. मग आता फक्त मीडियन क्लास कळाला आपल्याला. आता तुम्हाला फाइंड करायचा आहे मीडियन क्लासमधलं तुला बघायचं आहे. आपल्याला 2-3 गोष्टी पाहिजेत. मी फॉर्म्युला लगेच सांगतो इथं कोपऱ्यात. व्यवस्थित लक्ष द्या आता. इथं घेऊया फॉर्म्युला जरा तेच आहे. फॉर्म्युला असतो आपला L प्लस ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय C. काय सांगतो मी? L म्हणजे काय असणार? लोअर लिमिट. इथं लिहितो. L म्हणजे काय असणार? लोअर लिमिट. कुठला सांगतो. त्यानंतर इथं लिहिणार आपण n/2 डिवाइड बाय इथे लिहिणार आपण -CF डिवाइड बाय F. हे फक्त लक्षात ठेवायचं. काय काय लिहिले बघ. L प्लस ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय C. हे C करायला विसरायचं नाही. बरेच जण C करायला विसरतात. आणि आतमध्ये काय लिहिलं n/2 CF डिवाइड बाय F. आता हे सगळं काय त्याबद्दल थोडीशी चर्चा करू. यात आता L म्हणजे काय मी म्हटलं आता लोअर लिमिट. लोअर लिमिट म्हणजे काय कुठला लोअर लिमिट असणार आहे तो 40, 40, 40. मीडियन क्लासचा लोअर लिमिट घेणार आपण. मीडियन क्लासमध्ये अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट काय काय 40 आणि 60. मग त्यातला लोअर कुठला आहे 40. मग नंतर L किती झाला आपला 40 झाला. क्लिअर झाले? तर एकदा परत सांगा एकदा. कुठला फॉर्म्युला? होय. इथं खाली 1 मिनिट. इथं दिसतोय बघा. मी लिहिण्यापेक्षा इथं दिसतोय. C किंवा H म्हणा. H म्हणजे विड्थ असते क्लासची. बरं. हे L म्हणजे काय असणार? आपला मीडियन क्लास आहे. मीडियन क्लासचा जो लोअर लिमिट असणार तो काय असणार आपला L. H म्हणजे आपला हेच असते हाईट असते. हाईट ऑफ क्लास म्हणतात त्याला. आता ही जे ह्यांच्यातला डिफरन्स रे थोडक्यात. या दोघांमधला डिफरन्स किती आहे? 20. म्हटल्यानंतर H किती झाला 20. या दोघांमधला जो डिफरन्स आहे
N/2 म्हणजे सर 100/2 का? हा बरोबर. एन म्हणजे टोटल ऑफ फ्रिक्वेन्सी समेशन एफ आय. आता CFP म्हणणार इथं आपण आणि फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास असं घेणार. पण असं बघू आपण ते. बरं इथंपर्यंत कळालं. काय काय कळालंय बघूया आपण. सर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काढाय. हा सांगतो. एल तुम्हाला कळाला काय? लोअर लिमिट काय? ओके. मीडियन एच तुम्हाला कळाला काय? हाईट ऑफ दिस क्लास. ओके. डिफरन्स टू. एन म्हणजे कळाला समेशन एफ आय. आता CF आता हे जे उरले CF आणि F काय आहे ते बघूया. कायम लक्षात ठेवायचं. इथं लिहितानाच तुम्ही फॉर्म्युलामध्ये इथं लिहा CFP आणि इथं लिहा FM. काय लिहिणार? CFP आणि FM. फॉर्म्युलामध्येच लिहायचं. बघा परत एकदा मी फॉर्म्युला लिहितो. फॉर्म्युला कसा लिहिणार? L प्लस काय तर ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय काय करायचं आहे? H करायचं. लक्षात राहणार फॉर्म्युला? येस ऑर नो? येस सर. L प्लस काय लिहिणार? काय तर ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय H. इथं काय लिहिणार? N/2 मायनस CFP डिवाइड बाय FM. कळते? परत एकदा लिहू. ब्रॅकेटच्या आतमध्ये काय आहे? ब्रॅकेटच्या आतमध्ये काय असणार? N/2 मायनस CFP डिवाइड बाय FM. कळलं? आता CF म्हणजे काय असणार? तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि F म्हणजे काय असणार? तर फ्रिक्वेन्सी. नाही. CFP का लिहिले? तर P लिहिले आपण प्रिव्हियस क्लासचा, प्रिव्हियस आधीचा. आणि M म्हणजे काय? मीडियन क्लासचा फ्रिक्वेन्सी. CFP म्हणजे आता बघ, ह्यो आपला मीडियन क्लास आहे, ह्यो कंप्लीट क्लास आहे, तो मीडियन क्लास आहे, बरोबर आहे? हा. मग CFP म्हणजे काय? ह्यो असणार आपला CFP. आणि आता फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास, फ्रिक्वेन्सी आपला ह्यो क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी काय? इथे आहे बघ, ही फ्रिक्वेन्सी आहे. ह्याची फ्रिक्वेन्सी काय मग? 30. तर ह्यो काय झाला आपला? फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास म्हणतोय आपण त्याला. म्हणून त्याला आपण काय म्हटलं? FM. लक्षात आले काय म्हणतोय? होय सर. हे लक्षात ठेवायचं. ह्यो फॉर्म्युला आहे तुमचा. काय? पुन्हा एकदा फॉर्म्युला लिहितो. काय असणार? L प्लस ब्रॅकेटमध्ये काहीतरी मल्टिप्लाय बाय 100. N/2 मायनस CFP डिवाइड बाय आपण FM. किंवा ह्यो P विसरा, FM लक्षात ठेवा आणि CF घेताना फक्त वरचा घ्यायचा. मग आता व्हॅल्यू घालायची. हां, व्हॅल्यू घालूया आता चला. लोअर लिमिट किती आता थोड्या वेळ आधी? 40 प्लस N/2 किती? 100/2 मायनस CFP किती बघितलेला? 24 24 डिवाइड बाय इथं किती होता? 30 मल्टिप्लाय बाय 20. बरोबर आहे? चला करून बघूया काय ते. 40 कॅन्सल करायचं. हां, ह्यो 0 गेला. 2 आणि 3 राहणार फक्त. हे किती झालं? 50 मायनस 24/3 मल्टिप्लाय बाय 2. आता मी काय म्हणतोय बघा, हे कायम असं कॅन्सल आउट करत बसायला नाही. हे तसं राहू दे लास्टपर्यंत. ह्यो जोपर्यंत तुमचा एक नंबर येत नाही आणि आतलं सॉल्व्ह येत नाही, तोपर्यंत ते करायला जाऊ नका. म्हणजे 30-20 तसं लिहितो आतापर्यंत. आता काय सोपे नंबर्स आहेत त्यामुळे तुम्हाला 0 कॅन्सल करता येते. पण असो. 40 प्लस आता हे काय झालं बघ, 26 डिवाइड बाय 30 मल्टिप्लाय बाय काय झाला? 20. आता 0 गेला बघ. आता 3 ने डिवाइड होत नाही काय रे? मग काय पॉईंटातच येणार आन्सर. बरोबर आहे. काय फॉर्म्युला आहे बघायचा आहे. पॉईंटच येते आन्सर. हे 0 गेला. काढायचं पॉईंटमध्ये. हां, पॉईंटमध्ये काढा. हे काय 1/3 गेले. असला काय प्रकार करणार आहे? सरळ करायचं. हे किती आहे बघ? 26 × 2 किती झालं? 52 डिवाइड बाय 3 आला आन्सर. बरोबर आहे? तर 52 डिवाइड बाय 3 आला. जे काय येईल ते आन्सर लिहायचं. 3 1 जार किंवा असं तसंच ठेवा ते. 52 डिवाइड बाय 3 हे कसं आले? 40 प्लस 52/3. 40 प्लस 52/3 क्रॉस मल्टिप्लाय करा. 120 प्लस 52/3 हे 40/1 बरोबर आहे? हे किती झालं? 172/3 असंच ठेवा आन्सर. चालते. ह्यो काय झाला तुमचा मीडियन इक्वल्स टू. क्लिअर झालं काय म्हटले? तर मोड आता सांगा सर. मीडियनचा फॉर्म्युला लक्षात आला काय सांगा मला? लिहिताना तुम्ही लिहिणार तर ते सांगू CFP एकदा. आणि ह्यो FM.
हां, बोला. प्लस एल प्लस ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय एच. मल्टिप्लाय बाय इंटू एच. हं. तर इथं एन बाय टू n/2 मायनस CF P CFP बरोबर अपॉन FM. FM. आता पुन्हा एकदा. इथं P का लिहिले तुम्ही? प्रिव्हियस क्लासची घ्यायची आहे म्हणून. इथं M का लिहिले? मीडियन क्लासची घ्यायची आहे म्हणून. कळालं? लक्षात आलं हे? मोड. मोडचा पण सेमच विषय. मोड तर सगळ्यात सोपा. आला की नाही मोड, मी तुम्हाला सांगतोय तुम्ही नशिबवानच आहे. मोडचा तर फॉर्म्युला असला सोपा आहे की नाही, तुम्हाला काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त बघायचं आहे, ह्यो जो दिलाय, आता हे काय फाइंड मीडियन. मीडियन नको, आपण मोडकडे जाऊया. मोडचं कुठला आहे? 6.2 गेला मोड. मोड ऑफ ग्रुप डेटा. व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं फक्त. आता मी काय म्हणतोय ते बघा. तुम्हाला डेटा दिलाय, तो फक्त असा उभा करून लिहायचा. लय काय करायचं नाही. डेटा दिला तो काय करणार, उभा करून लिहिणार तुम्ही व्यवस्थित कायम. ठीक आहे. असा उभा करून लिहिला. आता हे कंटिन्युअस क्लासेस वगैरे केल्यात त्यांनी, असले क्वेश्चन्स येत नाहीत. पण तरी पण आता एक्झाम्पल म्हणून आपण बघूया की तुम्हाला हेच क्लासेस दिलेत समजा. ठीक आहे. हे लक्षात आलं मी काय म्हणायला लागलोय सगळ्यांना? हे क्लासेस लिहिले आपण, हे त्याच्या फ्रिक्वेन्सीज असणार. तुम्हाला फक्त बघायचं आहे की ह्यातले सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सीवाला कुठला क्लास आहे. काय बघणार तुम्ही? सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सीवाला कुठला क्लास आहे बघा. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुणाची आहे? 40. ह्याला नंबर 1 म्हणणार. ठीक आहे. ह्याच्या आधीचा नंबर 0, ह्याच्यानंतरचा नंबर 2. संपला विषय. क्लिअर आहे काय केलं? कळलं? फॉर्म्युला सांगतो. फॉर्म्युला पण सेमच आहे. आता हे बघा, इथं पण सेम. मग आता नंबर 1 म्हणला असा का नाही, तर ह्यो काय झाला तुमचा मोडल क्लास म्हणतोय आपण याला. मोडल क्लास झाला ह्यो. एल म्हणजे काय असणार ह्याचा? ह्यो. बरोबर आहे? आणि एच म्हणजे काय असणार या दोघांमधला डिफरन्स. किती येतोय तो? 3 येतोय आतापुरता. कळतंय? समजते काय म्हणतोय? येस सर. येस समज. किंवा एक एक्झाम्पल घेऊया. पटकन एक्झाम्पल सॉल्व्ह करू कुठलं तरी. हे घेऊया एक्झाम्पल. चला, हे वाला एक्झाम्पल घेऊया. चला मला सांगा मॉडेल क्लास कुठला? 6 to 20. 6 to 20. हे वाला मॉडेल क्लास बरोबर आहे, सगळ्यात जास्त आहे. म्हणल्यानंतर हे काय झालं आपला F1, त्याच्या आधीचा म्हणजे F0, त्याच्यानंतरचा म्हणजे F2. स्वराज लक्षात आले? ओकेच. आता तुम्हाला काय करायचं बघा. आता तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. एकदम साधा सोपा फॉर्म्युला आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचं. काय म्हटलं मी? एल प्लस ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय एच. कायमचं ठरलेला आहे. आता एल काय असणार सांगा मला फक्त इथला. एल किती आला ह्याच्यासाठी? 20. किती येणार? 60. त्यानंतर एच किती येणार? एच येणार 20. बरोबर आहे? 20. एच सांगितलं त्यानं. एच किती येणार? काय? त्यानं एच सांगितलं. एच सांगितलं त्यानं. एच किती येणार आपल्याला? 20 येणार. बरं हे कळालं इथपर्यंत. आता फ्रिक्वेन्सी हे फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा? निखिल आपल्याकडे वेळ नाही. चटकन आवरा जरा. सर 70 पडल्या. इकडे लक्ष जरा. फॉर्म्युला सांगतो मी, पटकन लक्ष द्यायचं. तासभर होऊन गेला आपला. सर सांगा. 2 तास झाले सर. तेच म्हणाले मी. आणि मीट चालू आहे महत्वाचं म्हणजे. असो, व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता फॉर्म्युला सांगतो. मीन आणि मीडियन आणि मोड. जरा ग बसा रे. इकडे लक्ष द्या जरा. इथे लक्ष द्या. काय म्हणाले बघा. इकडे कॅमेराकडे लक्ष द्या जरा 1 मिनिट. मीडियन आणि मोड दोघांसाठी फॉर्म्युला सेमच आहे. काय असणार? कायम आपण लक्षात ठेवणार एल प्लस ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय एच. एल प्लस ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय एच. हे आहेच. ब्रॅकेटच्या आतलं सगळं बदलते. काय? ब्रॅकेटच्या आतमधला जो काही कार्यकर्ता आहे तो सगळा प्रत्येक वेळी बदलणार. मीनसाठी वेगळा, मोडसाठी वेगळा. आता मोडसाठी काय बघा. मोडसाठी आपण काय केले? F1, F2 आणि मीडियन आणि मोड. F0. हां, मीडियन आणि मोड. सॉरी. मीडियन आणि मोडसाठी बघायला.
मग आता मोडसाठी आपण काय केलंय, F1 तयार केला, F2 तयार केला आणि F0 तयार केला. आता बघा यातला महत्त्वाचा कार्यकर्ता कुठला आहे आपला F1. किंवा आपला मॉडेल क्लासवाला माणूस आहे, बरोबर आहे. मग आता काय करणार बघा, तुम्ही लिहिणार तर F1 डिवाइड बाय लिहिणार F1च खाली. काय लिहिणार F1 डिवाइड बाय F1. इथं लिहिणार मायनस, इथं पण करणार मायनस. ठीक आहे, तर ते काय म्हणतोय 4-2 काय सर? हा 4-2 नाही व्यवस्थित बघा, मी मोठं लिहितो जरा. इकडे जागा कुठे आपल्याकडे, इथं आहे. काय लिहिणार L प्लस ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय काय करणार H. इथं काय लिहिणार F1. आपला मोठा माणूस आहे F1च. महत्त्वाचा काय F1 आहे. F1 डिवाइड बाय F1. आता मायनस करणार तुम्ही त्याच्यापेक्षा बारका माणूस. मायनस करून घ्या दोन्ही ठिकाणी F0. आता तुम्ही काय काय केलं बघा, F1 फाईंड केलाय, F0 पण आम्ही सांगितलाय, F2 फाईंड केलाय. मग त्याचं काय काम आहे, तर तो मग खाली म्हणजे मायनस सर करून वर आहे तसंच खाली. हां सेम काय म्हणायला लागलोय बघा. किंवा असं लक्षात ठेवू आपण, व्यवस्थित लक्ष द्या. आता काय म्हणतोय फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा ते सांगतो. काय लक्षात ठेवायचं, वरती 1 - 0, इथं पण 1 - 0 लिहिता येते. होय. 1 - 0 1 - 0. आणि F जोडायचं नसतोय. आता 1 आहे तुमच्याकडे, 0 आहे आणि 2 आहे. मग 2चं काय काम, 2 पण दोन ठिकाणी. आता बघा तुम्ही काय केले, आम्ही लिहिलाय 1 एकदा लिहिलाय, 0 एकदा लिहिलाय, 1 दुसऱ्यांदा लिहिलाय, 0 पण दोनदा लिहिलाय. म्हणजे 1 आणि 0ला 2 टाइम घेतलाय. मग 2ला आपण काय करायचं, 2 टाइम घ्यायचा. कुठं, इथे एकदा 2 मायनस केला, इथे एकदा 2 न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय F1 F0 2 × F1 2 × F0 आणि F2. काय म्हणतो लक्षात आलं. परत एकदा सांगतो ब्रॅकेटच्या आतमध्ये मी सांगायला लावले, लक्ष दे व्यवस्थित. 1 - 0 केला, खाली पण 1 - 0 केला. इथे F0 लिहिला, इथे F0 लिहिला, इथे F लिहिला, इथे F लिहिला. इथंपर्यंत कळलंय. येस ऑर नो. होय. हां येस सर. आता इथं मायनस F2 करा. आता काय केलंय बघ, वरती तुम्ही मायनस करत असताना एकच मायनस केलाय, त्यामुळे F1 एकदाच घेतलाय. F1 मधनं एकच कार्यकर्ता मायनस केला म्हणून F1 एकदाच. आता इथे F1 मधनं किती मायनस करावा, असा दोघं जण. म्हणून आपण काय करणार, इथे घेणार F1 2 वेळा. क्लिअर झालं. तेवढंच आतमध्ये ब्रॅकेटमध्ये तेवढा विषय आहे. परत एकदा सांगतो, ब्रॅकेट घेतला, काय केलं, 1 - 0 1 - 0. हे F1 हे F0 F1 F0. पण आता F2 पण आहे ना आपल्याकडं. मग आता F2 काय 2 नंबरचा माणूस, त्याला मग 2 नंबरला मायनस करून टाकू खाली. आता परत एकदा आम्हाला लक्षात आलं की आम्ही काय केलंय, F1 मधनं वरती एकच मायनस केलाय. इथं मात्र F1 मधनं 1 मायनस केला, 2 मायनस केलात. मग इथं 1 मायनस केला म्हणून 1 F1, खाली 2 मायनस केलात म्हणून 2 F1. तर इथं काय लक्षात ठेवणार 2 F1. समजले. ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार, होय सर. परत एकदा ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण, 1 - 0. नाही 1 - 0. हां तसं लक्षात ठेवा. नाही मी काय म्हणले तेच लक्षात ठेवायचं. 1 - 0 1 - 0 खाली लिहिलं, वरती लिहिलं F1 F0 F1 F0. आता F2 पण आहे आपल्याकडं, तो 2 नंबरचा कार्यकर्ता, मग त्याला 2 नंबरमधनं मायनस करू खाली. मग आता परत आम्हाला काय लक्षात आलं, इथं एकच आहे म्हणून एकदाच मायनस केले. इथं 2 वेळा मायनस केलं म्हटल्यावर किती वेळा आला पाहिजे, 2 वेळा. लक्षात ठेवणारी फॉर्म्युला लक्षात ठेवायचा येऊ. येस सर. आणि काय झालं, L प्लस H मल्टिप्लाय कायम दोन्हीकडे देत आहे. L प्लस ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय H. इथे काय येणार 1 - 0 1 - 0. हे F1 F0 F1 F0. इथं 2 नंबरचा मायनस केला, इथं 2. क्लिअर झालं. स्वतः लिहून काढायचं आता. चला 1च मिनिट इथून पुढं लिहायचं.